साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। अस्वच्छतेमुळे ग्रामीण भागात साथीचे आजार। आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांची माहिती। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अस्वच्छतेमुळे पाणी, कचरा याद्वारे साथीचे आजार पसरतात। त्याबाबत जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करण्यात आले आहे। आवश्यक त्या सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत। त्याबद्दल अधिक माहिती देताना नव्यानेच रुजू झालेले आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले हे साम्राज्य न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले की जिल्हा परिषद सोलापूर मी 12 जुलैला या जिल्ह्याचा आरोग्य विभागाचा कार्यभार घेतलेला आहे आणि हा घेतल्यानंतर सध्या पारेषण काळ असल्यामुळे पावसाळ्याच्या दृष्टीनं जे काय आपल्याकडे साथीचे आजार येतात तर त्या दृष्टीनं आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कीटकजन्य आजार जे असतात ते पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होतात। आपल्या जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात जो डेंगू आहे, डेंगूचे रुग्ण आपल्याकडे आढळून येतात दरवर्षी, तर ते कसे कमीत कमी येतील त्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे। त्या दृष्टीने आम्ही सर्व गाव पातळीवर जे पाण्याची डबकी किंवा काय खड्डे असतील ते बुजवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आमच्या जे औषधे असतात ते मिफॉस असेल किंवा फवारणी असेल, धुरावणे असेल, त्याबाबतच्या सूचना पण आम्ही सर्व ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत। तसेच नागरिकांनी पण काय काळजी घ्यावी त्या दृष्टीनं पण आम्ही जनजागृती करत आहोत। जसे की पूर्ण बाहेरचे कपडे घालावे, मच्छरदाणीचा वापर करावा, कॉईल वापरावे आणि शक्य असल्यास आठवड्यातून एक दिवस ड्राय डे म्हणून पाळावा। अशा प्रकारचं आम्ही जनजागृती याच्यामध्ये करत आहोत। त्याचबरोबर जलजन्य आजार होऊ नये म्हणून जेवढे काही पाण्याचे सोर्स आहेत त्या सर्व स्रोतांची पावसाळ्यापूर्वी आम्ही तपासणी केलेली आहे। जे पिण्यायोग्य पाणी नाही अशा सर्व ग्रामपंचायतींना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि योग्य त्या प्रमाणात टिशेलचा साठा प्रत्येक ग्रामपंचायतीकडे अवेलेबल असेल याची खात्री करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इतर जे आमच्या प्रशासकीय बाबी आहेत, सध्या पावसाळी अभियान म्हणून आम्ही 1 ऑगस्टपासून 1 महिन्यासाठी राबवत आहोत। त्याच्यामध्ये जे काही पेंडिंग आमच्याकडे प्रकरणं आहेत, जसे की मेडिकल बिल असतील, त्यानंतर पेन्शन प्रकरणं असतील, 10-20-30चा लाभाची प्रकरणं आहेत, त्यात जे अपिलीय प्रकरणं पेंडिंग आहेत तेही प्रकरणं आम्ही या महिन्यामध्ये पूर्णपणे निकाली काढणार आहोत। त्याचबरोबर जे आपल्याला नवीन भरती आता या वर्षामध्ये करायची परमनंटची, तर त्या भरतीच्या अनुषंगाने जी बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली पूर्ण करण्याचं काम पण आमचं सध्या सुरू आहे। तर या सर्व फंड योजनेमधून जो काही निधी आरोग्याला येतो त्या सर्व निधीचं योग्य नियोजन या महिन्यामध्ये आम्ही करून येत्या 31 मार्च 2024 पूर्वी 100% सर्व कार्यक्रम कार्यान्वित होऊन 100% खर्च होण्याच्या दृष्टीनं नियोजन आम्ही केलेलं आहे। इंद्रधनुष्य आपण या महिन्यापासून पुढच्या 3 टप्प्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत। याच्यामध्ये 5 वर्षाखालील जे बालकं लसीकरणापासून वंचित आहेत किंवा जे अर्धवंचित आहेत, त्या वयानुसार ज्या मुलांचं लसीकरण झालेलं नाही अशा मुलांचं सर्वे आपण गाव पातळीवर केलेलं आहे। त्याच्या सर्व लाईन लिस्ट आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्यानुसार आपण आता लसीकरण सत्र आयोजित करून जे वंचित आणि अर्धवंचित बालकं आहेत त्या सर्वांना त्या वयोमानानुसार ज्या लसी देणं गरजेचं आहे त्या सर्व लसी आपण या 3 टप्प्यामध्ये पूर्ण करतो।